पवारांचा डाव आणि पवारांची खेळी कधी कोणावर उलटेल सांगता येत नाही। हे आम्ही नाही तर सत्ताधारी, विरोधक आणि राजकीय विश्लेषक देखील मानतात। उदाहरण सांगायचं झालं तर अजित पवारांनी पक्षात फूट पाडली, अनेक आमदार आपल्या सोबत घेतले। एवढंच नाही, शरद पवारांच्या जवळच्या असणाऱ्या नेत्यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली। पण लोकसभेला पवारांनी भाकरी फिरवली आणि मैदानात उतरवलेले 10 पैकी 8 उमेदवारांना खासदार बनवलं। यानंतर आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि लोकसभेला पवारांचा जलवा पाहता शरद पवारांच्या पक्षामध्ये जोरदार इनकमिंग देखील सुरू झाले। एवढंच नाही, भाजपातील आणि अजित पवारांसोबत गेलेली मंडळी देखील हळूहळू पक्षात परत येत आहेत, ज्याचा फटका फक्त अजित पवार यांनाच नाही तर महायुतीला देखील बसतोय। असाच एक डाव शरद पवारांनी खेळलाय परळीत, ज्याचा फटका तिघांना बसणार आहे। नेमका कसा जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जसं की आधी सांगितलं, विधानसभेच्या तोंडावरती शरद पवार गटात सगळ्यात जास्त इनकमिंग सुरू आहे। यातच परळीत राजेभाऊ फड यांचा पक्षप्रवेश झाला। स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश करण्यात आला। हा साधा पक्षप्रवेश नव्हता। राजेभाऊ फड यांच्या रूपात पवारांनी मुंडे भाऊ बहिणींना मोठं आव्हान देखील उभं केले आणि खास करून अजित पवारांच्या जवळचे असणारे धनंजय मुंडे यांच्या विरोधात। आता राजेभाऊ फड नेमके कोण आहेत ते पाहूयात। राजेभाऊ फड म्हणजे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आणि राजेभाऊ फड हे स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाचे म्हणजेच जानकरांच्या रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष होते। त्यामुळे त्यांचा परळी मतदारसंघात चांगलाच जनसंपर्क आहे। पण आता फड यांनी शरद पवार गटाची वाट धरल्यानं याचा पहिला फटका बसणार तो म्हणजे महादेव जानकर यांना। कारण राजेभाऊ फड यांच्यासोबत रासपचे कार्यकर्ते देखील शरद पवार गटात गेल्याचं बोललं जातंय। महत्त्वाचं म्हणजे राजेभाऊ फड हे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जातात। लोकसभा निवडणुकीला राजेभाऊ फड यांनी पंकजा मुंडे यांचा जोरदार प्रचार देखील केला होता। त्यामुळे परळी त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा झालाय। आता त्यामुळे दुसरा धक्का बसणार तो पंकजा मुंडे यांना, कारण त्यांच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या पवारांनी आपल्या पक्षात बसवलाय। आणि आता पंकजा मुंडेंच्या तालमीत तयार झालेला हा पठ्ठ्या अजित पवारांच्या जवळचे आणि पंकजाताईंचे बंधू कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना जर जाणार आहे। राजेभाऊ फड यांना परळी विधानसभा लढवायची आहे। शरद पवार गटात प्रवेश केल्यानं राजेभाऊ फड हे परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना आव्हान देणार असल्याचं बोललं जाते। आता तसं पाहिले तर मुंडे घराण्याला परळीत मोठा मान आहे। धनंजय मुंडे यांचा मोठा जनसंपर्क या परळीमध्ये आहे। पण लोकसभेला शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांच्यासारखा नवा चेहरा उभा करून पंकजा मुंडेंचा पराभव केला, तोही न विसरण्यासारखा आहे। आणि धनंजय मुंडेंसोबत दादांची बंडखोरी जनतेला अजूनही पटलेली नाही। त्यात महायुतीमध्ये अजित पवार गटाचे भाजप आणि शिवसेनेसोबत उडणारे खटके याचा फटका स्थानिक पातळीवर देखील मुंडेंना बसू शकतो आणि याचा फायदा राजेभाऊंना देखील होऊ शकतो। त्यात पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत धनंजय मुंडे देखील शरद पवारांच्या रडारवर आहेत। मध्यंतरी शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये रंगलेला कलगीतुरा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय। त्यामुळे ज्या प्रकारे कोल्हापुरात मुश्रीफांचा पराभव पवारांचं ध्येय आहे, त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंचा पराभव देखील तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे राजेभाऊ फड यांचा पक्षप्रवेश हा महत्त्वाचा मानला जातोय। पण फड यांच्या पक्षप्रवेशाने पवारांचं टेन्शनही तितकंच वाढले, कारण परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बबन गित्ते, सुधामती गुट्टे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं? राजेभाऊ फड हे धनंजय मुंडेंना जर जाणार का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।